भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज 5 जानेवारी. आज 5 जानेवारी 2024. पण आजपासून बरोबर 118 वर्षा अगोदर एका महान स्वातंत्र्य संग्राम सेनानी, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रथम प्रमुख, प्रसिद्ध हिंदी लेखक आणि साहित्यिक, पालीचे प्रकांड पंडित आणि अखिल भारतीय भिक्षू संघाचे उद्गाते, कामठी रोडवरील बौद्ध प्रशिक्षण संस्थांचे शिल्पकार पूज्य भदंत आनंद कौसल्यायन यांची आज 118वी जयंती आहे. त्यानिमित्त आपण त्यांना अभिवादन करूया. आभाळाच्या उंचीचं व्यक्तिमत्व, आधुनिक अग्रणी धम्मगुरू म्हणून आधुनिक भिक्खूंच्या गौरवगाथेच्या इतिहासाची सुवर्णपाने चाळताना आपणा सर्वांना पूज्य भदंत आनंद कौसल्यायन यांचे नाव आपोआपच आपल्या ओठी येते. ते पालीचे एक चतुरस्र साहित्यिक व बहुयामी लेखक म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्धीस पावले. त्यांची तेजपूर्ण चर्या आणि संयतवाणी जणू काही शब्दांनी त्यांच्या ओठावर सतत खेळावे अशी त्याच्या सहजता होती. मला त्यांच्या समग्र साहित्याचा अल्पांशाने अभ्यास करता आला, हे माझे मी भाग्य समजतो. पर्यायाने अगदी शॉर्ट पिरियडमध्ये त्यांचे लौकिक जीवनही थोडेसे जवळून न्याहाळता आले, कारण त्यावेळेस मी PGTT पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये लॉ कॉलेज चौकातील हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि भंतेजींच्या जवळ येण्याचा माझे भाग्य मला मिळाले होते. आणि हाच एक म्हणजे प्लॅटफॉर्म मला त्यांच्या समग्र साहित्याचा थोडासा अभ्यास करण्याला प्रेरणा देत आला. एकदाचा प्रसंग सांगतो. त्यावेळेस आकाशवाणी हेच मनोरंजनाचे आणि आपल्या कुठल्याही शैक्षणिक अभ्यास म्हणा किंवा आध्यात्मिक म्हणा, याचा आकाशवाणी केंद्रातूनच त्याचा प्रचार व्हायचा. मनोरंजन तर राहिलं. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टींचा ओहापोह आकाशवाणीच करायची, बातम्यापासून सगळं. तर एकदा आकाशवाणी केंद्र पुणे येथे भंतेजींचे भाषण होते. आपल्या भंतेजींनी काहीच हस्तलिखित स्वतः लिहून न आणता रेकॉर्डिंग रूम मध्ये सहज प्रवेश करून अगदी दिलेल्या वेळेतच त्यांनी ते आपलं प्रवचन थांबवलं. तेव्हा अक्षरशः आकाशवाणी अधिकाऱ्यांना देखील आश्चर्य वाटले आणि त्यांनी आपल्या गालात, आपल्या तोंडामध्ये बोटे टाकलीत. यावरून शब्दांच्या विचारांचे ते धनीच नव्हते, तर ते कोणत्याही विषयावर तासानं तास आपले मत मुक्तपणे मांडत असत. डॉक्टर आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनचर्येविषयी भदंत आनंद कौसल्यायन म्हणायचे, एका बोधिसत्वांची त्यांची चर्या होती. केवळ स्वतःच नाही, तर ते मानवीय जाती कल्याणाचे साधन मानत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथावर भाष्य करताना भंते म्हणायचे की बुद्ध धर्म आणि बौद्ध समाजाच्या दृष्टीने नागपूरची ती दीक्षा झाली. तेवढेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक महत्वपूर्ण कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या बुद्ध अँड धम्म ग्रंथाच्या रचनेने केले आहे. ग्रंथ म्हटला तर लहान मोठा, तर ते म्हणायचे कोणताही ग्रंथ पुष्ट संख्येने लहान मोठा मानला जाऊ शकत नाही. तुमच्या आमच्या प्रज्ञा चक्षूंच्या यंत्राद्वारे पाहिले व जनहिताच्या मापदंडाने जर मोजले तर तो ग्रंथ जेवढा खरा ठरेल, हेच त्याची परीक्षा असते. तो तेवढाच लहान किंवा मोठा होत असतो. बाबासाहेबांनी
एकदा भंतेजींना विचारले की भंतेजी, सध्या आपल्यासारखे किती भिक्षू विद्यमान आहेत? तर भदंत म्हणाले, बाबा साहब, भारतीय भिक्षुओं के नाम पर हम सिर्फ 2.5 टोटल है. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते 17 मे 1957 श्रीलंकेत बुद्ध पौर्णिमेचा भव्य दिव्य समारंभ झाला. भाषणानंतर भंतेजींनी मोठ्या उत्सुकतेने विचारले, भाषणानंतर आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूजींनी त्यांना मोठ्या उत्सुकतेने विचारले की भंते, आपण का बरे भिक्खू झालात? तर भदंत म्हणाले, मी ईश्वर, आत्मा, परमात्मा आणि स्वर्ग नरक इत्यादींच्या मुक्ततेसाठी इत्यादींच्या मुक्ततेसाठी भिक्षू झालो. भंतेंची वाणी, लेखणी ही वैशिष्ट्यपूर्ण अशीच होती. आज देखील त्यांची वैश्विक विचारधारा साक्षात जिवंतपणाची साक्ष देते. ते धम्म विचार गुंफत असत की व्यक्ती वर्तमानात स्वाभाविकरित्या जगत नाही. तो आपल्या भूतकाळ आणि भविष्यात सतत विचरण करून निर्जीव असे जीवनयान करतो. खरंच त्यांची विचारदृष्टी व्यापक, सार्थक व समर्पकच वाटते. ज्योतिष्याविषयी भंते म्हणायचे, जो दुसऱ्यांचे भविष्य सांगतो परंतु त्याला स्वतःच्या भविष्याची निश्चितीची काहीच कल्पना व जाणीव नसते, परंतु कित्येक अनभिज्ञ भारतीय अज्ञानी त्या ज्योतिषशास्त्राच्या मागे लागतात. ते नेहमीच असे म्हणायचे की हे बघा, आपल्या भारतात किती विचित्र गोष्ट आहे की पाश्चिमात्य लोक बुद्ध धर्माला भारताचा उगम असे मानतात आणि त्याद्वारे ते ओळखतात, परंतु आमच्यासारखे कित्येक अनभिज्ञ भारतीय अज्ञानी अनुयायी आम्ही काय समजतो की बुद्ध धर्म हा श्रीलंका, थायलंड व म्यानमार म्हणजे बर्मा ह्याच देशांचा धर्म आहे आणि तो तिथून आपल्या देशात आला. किती आपली ही अज्ञानता. त्यामुळे त्यांनी अभारतीयत्वाचा धर्म असल्याची भावना मनात न बाळगण्याचे त्यांनी सतत आम्हाला आवाहन केले. त्यांच्या शब्दात ग्रंथरचनेचे हवे तसे कौशल्य मुळीच नाहीत. या प्रयत्नामुळे काही मोठा परोपकार सिद्ध होईल असाही अहंकार मात्र नाही. केवळ मनाला सुसंस्कारित करण्यासाठी आपण अथक प्रयत्न करतो, एवढेच पुरे. तुम्हा आम्हास माहीत आहे की एवढा सिद्धहस्त प्रसिद्ध पाली विद्वान, हिंदीचा प्रकांड लेखक, समीक्षक, साहित्यिक, बौद्ध धर्माचा प्रकांड पंडित, स्वतःविषयी किंचितही त्यांच्या मनात हे सगळं असताना देखील ना गर्व, ना अहंभाव, ना अभिमान याचा लवलेशही त्यांच्यात दिसून येत नाही. त्यांच्यात किती निरागसपणा, त्याग, सेवा, समर्पण आणि निष्फळता याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आचार्य भदंत आनंद कौसल्यायन हे. इहलोक परलोक याबाबत ते नेहमी मत प्रदर्शित करायचे की ज्याचा इहलोक ठीक त्याचा परलोक चांगला, आणि ज्याचा हा इहलोक देखील ज्याच्यात काही स्थैर्य नाही, स्थिरता नाही, त्याच्या परलोकीचा काय विश्वास. चित्त आणि प्रज्ञेचा अभ्यास म्हणजे बौद्ध साधनेचा मार्ग आहे असे ते सतत आम्हास सांगत असत. केवळ ध्यानाला प्राप्त होणे म्हणजे बौद्ध साधनेचा उद्देश नाही. बौद्ध साधनेचा मुख्य उद्देश चित्ताची अनुपम मुक्ती होय. भारतीय संस्कृतीला बौद्ध धर्माची देण यावर विचार व्यक्त करताना ते म्हणायचे, भारतीय संस्कृतीला बौद्ध धर्माची प्रथम महान देण कलाम सुत्तात क्षत्रियांना दिलेला अनुत्तर उपदेश, तोच जगाच्या साहित्यात मानवी स्वातंत्र्याचा श्रेष्ठ असा महान जाहीरनामा होय. मानव मात्रांना एक समान लेखणे आणि प्रत्येक व्यक्तीला समानतेने वागवणे ही दुसरी गोष्ट आहे. आपण दुसऱ्यांना उगीचच दोष देऊ नये. त्याविषयी त्यांचे विचार हे मर्मग्राही होते. दुसऱ्यांना दोष देणे हे अकुशल कर्म आहे. अशा गुन्ह्याला पद्धतशीरपणे लपवण्याचे सर्वोत्तम साधन व माध्यम आहे. सद्यस्थितीमध्ये आधुनिक समाजाकडे आपण दृष्टिक्षेप टाकला तर गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देत
आरोपी रोजपणे सुटत असतात. अंतेजी स्वतःच्या आई वडिलांबरोबर ते म्हणत असत की माझे आई बाबा दरिद्री नव्हते, पण त्यांच्याकडे संतोष या धनाची संपदा होती. कोणीतरी त्यांना विचारले, "भंतेजी, तुम्ही तर बनियागिरी करीत असता, म्हणजे की तुमचे प्रवचन संपले, तुमची धम्मदेसना संपली, तुमचा कार्यक्रम संपला, की आपण आपले ग्रंथ विकता आणि त्यावर पैसे कमावता?" तेव्हा भंतेजी उत्तर द्यायचे, "बघा, मी काय वाईट काम करतो? जे बोलतो ते लिहितो. पुस्तक प्रकाशनासाठी पैसे लागतातच ना. मी पैशासाठी कुणाचा गुलाम नाही, कुणावर विसंबून नाही. अगदी खरंच पुस्तक प्रसिद्ध करायचं म्हटलं, तर ती एक प्रकारे तारेवरची कसरतच आहे. त्यासाठी रुपयांची गरज भासते. पैशांशिवाय काही शक्य नाही." भदंत कौसल्यायन यांनी बाबासाहेबांना बाबासाहेबांनी जे लिहिलेला ग्रंथ द बुद्धा अँड हिज धम्मा, या ग्रंथाला त्यांनी 692 रेफरन्सेस देऊन त्याचा अनुवाद केला. त्यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष न्यायमूर्ती आर आर भोळेंना म्हणाले, "साहेब, मी हिंदीत अनुवाद केलेला आहे ह्या ग्रंथाचा बाबासाहेबांच्या." त्यावर भोळेंनी उत्तर दिले, "या अनुवादाला आम्हाला आधी चाळावं लागेल, बघावा लागेल, अभ्यास करावा लागेल." भंतेंच्या मनाला ही खंत वाटली. ते मनातल्या मनात पुटपुटले, बाबासाहेबांचा अमूल्य अमूल्य ग्रंथ बुद्ध आणि धम्म, आणि आनंद कौशल्यान ज्याचा अनुवादक इथे आहे, ज्यांनी त्याचा अनुवाद केला आहे, त्याला तिसरा कोण व्यक्ती त्याचं परिशीलन करू शकतो? भंतेजींनी 1928 ते 1988 या प्रदीर्घ कालखंडात शेकडो अशी मौलिक ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. भगवान बुद्धाच्या शिकवणीचा आरंभ बिंदू सांगताना ते भावोद्गार काढत असत. बुद्धवाणीचा प्रारंभ, मानसिक दास्यतेच्या बंधनातून मुक्ती, आत्मा यावर ते सांगत. मनुष्यांनी निरंतर जिवंत असण्याची उगीचच आशा धरून लहान सहान सत्यतेची कल्पना केलेली आहे. त्याला ते आपल्या अज्ञानामुळे समजते की सतत आपल्यात विद्यमान असते. या काल्पनिक सत्तेचे नाव आत्मा आहे. मी बौद्ध प्रशिक्षण संस्था बुद्धभूमी, जे कामठी रोडवर आहे, महावीराच्या सानिध्यात माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेत असताना 2-3दा तिथे जाऊन आलो आणि धम्मचर्येमध्ये सहभागी झालो. त्यावेळी त्यांचे आजही मला आठवते की ते म्हणायचे की बघा, या जगात कोणत्या 2 व्यक्ती महान होतात? तर नंबर 1 जो दुसऱ्यासाठी लिहत असतो, आणि नंबर 2 आणि दुसरा म्हणजे त्यांच्यासाठी लिहत असतात. नागपूरच्या दीक्षाभूमीला ते आधुनिक सारनाथ असे म्हणत असत. श्रीलंकेचा बोधिवृक्ष स्वतः त्यांनी श्रीलंकेहून आणून बुद्ध पौर्णिमेनिमित्त 13 मे 1968 रोजी त्यांनी दीक्षाभूमीच्या त्या पवित्र भूमीवर रोवला. यदि बाबा न होते, ही प्रथम आवृत्ती त्यांची 1969 प्रकाशित झाली. एकदा नागपूरच्या सीताबर्डी एरियातल्या धनवटे रंगा मंदिरात साहित्यिका सुगंधा शेंडेंच्या उपस्थितीत धम्मदीप या नियतकालिकाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी ते म्हणाले, जर साहित्य आहे तर ते दलित कसे, आणि जर दलितच आहेत तर साहित्य कसे? त्यांची स्वतःची पुतणी शिक्षिका इंदिरा वर्मा हिने एकदा सहज त्यांच्याकडे, मला भिक्षुणी व्हायचं आहे आणि हा तिचा मनोदय तिने त्यांच्या पुढे व्यक्त केला. तेव्हा भदंत म्हणाले की इंदिरा, शरीराने योगी होऊन काय करशील ग तू? मनाने योगी बनून तर बघ, प्रयत्न तर कर. खरंच बघा, किती तोलून मापून शब्दांची किमया त्यांनी व्यक्त केली, आणि ती होतीच त्यांच्यात. जागतिक बौद्धांचा पवित्र धर्मग्रंथ त्रिपिटकाविषयी ते उद्गारायचे. समग्र त्रिपिटकात संसाराचे वर्णन आहे, संपूर्ण जगाचे वर्णन आहे. जीवन विमुक्तीच्या दृष्टीने आणि सर्व व्यावहारिक सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने संसारात फुलेच नाहीत तर काटे देखील आहेत, सुखदुःख आहेत.
ऊन सावली आहे. परंतु अहर्तेच्या दृष्टिकोनातून या संसाररूपी भवसागरात असंख्य दुःखांनी व्यापलेला आहे. एकदा भंते भदंत आनंद कौशल्यायन यांना उद्योगपती घनश्यामदासजी बिर्ला मंदिर मार्ग दिल्लीमध्ये म्हणाले, स्वामीजी, हे बघा ना, चीनमधील बौद्ध मुसलमान होत आहेत, तर त्यांना तुम्ही थोपवावे, आपण ते थोपवण्यासाठी आपण जावे. मी हवी ती पूर्ण व्यवस्था करून देतो, हवे तेवढे पैसे देतो. त्यावर भंतेजी अत्यंत गांभीर्यपूर्वक म्हणाले, सेठजी, जर मी तिथे गेलो तर भारतातील हिंदूंना बौद्ध कोण करेल बरे? खरंच डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन एवढे विचारांचे पक्के होते की त्यांच्या हयातीत त्यांना पैशाने कोणीच खरेदी करू शकले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाणानंतर खरंच समाजाची चिंता वाहणारे एकमेव भंते म्हणजे भदंत आनंद कौशल्यायनच होत. मतभेदामुळे एक विसरलोच. बरेचदा ते कार्यकर्त्यांशी औपचारिक वार्तालाप करताना ते म्हणायचे, धर्मांतरित लोक अजूनही अनेक जाती पोटजातीमध्ये लाडवण, बावणे, बारके, कोसवे अनादी जातीमध्ये विभागले गेले आहेत. मतभेदामुळे आजही सारा समाज दुभंगलेला आहे. बौद्ध लोक जेव्हा आनंदित एकसंग दिसतील तेव्हाच मला कायमचा मनस्वी आनंद वाटेल. ह्या जगातील अनेक देश पादांकात करणाऱ्या त्या महान धर्मगुरूला विदर्भाबद्दल खूपच अप्रूप आणि प्रेम वाटले. या ओसाड भूमीवर ते स्थिरावले आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते विदर्भातच होते. भंतेजींची वैश्विक विचारधारा आणि तत्वप्रणाली केवळ धर्माशीच बंदिस्त नव्हती, तर धर्म अनुयायांच्या आपुलकीविषयी हृदय मनाचा ठाव घेणारी अशी वैचारिक त्यांची जीवनदृष्टी होती. खरंच त्या पार्श्वभूमीवर भंतेजींच्या विचारांचे सद्यस्थितीत आपण सर्वांनी चिंतन, मनन आणि अभिसरण करणे हीच आज काळाची गरज आहे. आज आपल्या प्रॅक्टिस मेडिटेशन ह्या ग्रुपतर्फे त्यांच्या 118व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूया. बस एवढे हे बोलून मी माझी अल्पशी धम्मदेशना संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय. साधू 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 साधू.